होळीचा सण हा वाईटांवर चांगल्याचा विजय मानला जातो। आपल्यामधील वाईट गोष्टींचं दहन करून सकारात्मक प्रवृत्ती निर्माण केली जाते। आज घरोघरी गावागावात मोहल्ला वस्त्यात होलिका पूजन करण्यात आले। गौऱ्या, लाकडं, पालापाचोळ्यांसह वाईट विचारांची होळी आज केल्या गेली। सगळीकडे होळीचा उत्साह दिसून आला। पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन आणि पूजन केलं जाते। होलिका दहनासाठी शेणाच्या गोवऱ्या, लाकडं, एरंडाची फांदी, ऊस आणि पूजा साहित्य आणले जाते। होलिका सजवली जाते। त्यानंतर परिसरातील मंडळी एकत्र येत होलिकासमोर नारळ फोडून दहन केलं जातं। अप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा होळी हा सण खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण। सृष्टी ही या काळात बदलत असते। वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात। फाल्गुन संपून चैत्राची सुरुवात होणार असते। होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी सगळेजण प्रार्थना करतात। हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा असल्याने होळी उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा केला गेला अशी मान्यता आहे। लहान मुलांना ठार मारणाऱ्या ढुंडा नावाच्या राक्षसिनीला पळवण्यासाठी गावात जमा केलेल्या गोवऱ्या, लाकडं यांच्या दहनाच्या ज्वालांनी ढुंडा राक्षसीन पळाली। त्यानंतर तिने कधीच गावावर अरिष्ट संकट आणले नाही। तेव्हापासून होलिका दहन केले जाते। त्याचबरोबर दुसरीकडे हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा असल्याने शेतातून नवीन गहू आणि हरभऱ्याची डाळ घरोघरी आली होती। त्यामुळे घरातील बायकांनी पीठ दळून आणि पुरण तयार करून पुरणपोळी तयार केली। तेव्हापासून पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं। होळीचा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात होलिकेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरू झाली।